एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा ब्लॉग ऑफिसमध्ये सुरू झाला आहे, पण हा ब्लॉग तुम्हाला गावी घेऊन जाणार आहे कारण आज रात्री चालले आहे मी गावी. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आत्ता ऑफिसमध्ये बाहेर भरपूर पाऊस पडतो आहे. सो आम्ही डिसाईड केलं, आमच्याकडे फ्री टाईम पण आहे. सो आम्ही सगळे कलिग्स मिळून एका टपरीवर चाललो आहे चहा प्यायला, चहा आणि वडापाव खायला. ते चला पाहूया. पण आता जायच्या अगोदरच खूप जोराचा पाऊस सुरू झाला आणि आमच्याकडे कोणाकडे छत्र्या नाही आहेत. सो दाखवते मी तुम्हाला. तर हे दोघं माझे ऑफिस बेस्टी आहेत. जोराचा म्हणजे थोडा थोडा बारीक बारीक चालू आहे. तर आम्ही ठरवलंय की बाहेर एकदम सुंदर वातावरण झालंय, छान. तर बाहेरचा कॅम्पस एक्सप्लोअर करूया. तसं तर RCPचा कॅम्पस खूपच सुंदर आहे, पण पाऊस पडल्यानंतर अजूनच खूप सुंदर वाटतंय. तर नाही थांबत आहे पाऊस. मग आम्ही आता वरती चाललोय पुन्हा. 4th फ्लोअरला कॅन्टीन आहे आमच्या इथे, तर तिथेच चहा पिऊन घेतो. गाइस क्या हुआ? हम जा रहे हैं चाय पीने और बारिश हो रही है इसलिए कैंटीन में इसका भी मुंह देख लो. आज का स्पॉन्सर है परनी का. नहीं. चेंज इन प्लान्स. गाइस क्या हुआ है बता दो. वापस बारिश रुक गई. वरती आल्यानंतर पाऊस थांबलाय. आता पुन्हा राणीच्या म्हणण्याप्रमाणे आपण सगळेजण खाली चाललोय. सो त्या टपरीवर जायचं सोडून आम्ही इथे आलोय जंगल कॅन्टीनला. ही स्ट्रीट बघा किती सुंदर आहे. आणि इथे हे जे दिसतं ना, हे असं जंगल टाईप आहे छोटूसं, म्हणून त्याचं नाव जंगल कॅन्टीन दिलंय. तर ह्या मुलांना माहिती नव्हतं, तर ह्यालाच ते टपरी म्हणत होते. म्हणजे इकडे पण टपऱ्याच आहेत, पण ह्या स्पेशली भागाचं नाव जंगल कॅन्टीन. इथे सगळं पाणी भरलंय, पण वाईब तर खूप छान आहे. यानंतर मी ऑफिसमधून लगेचच घरी जायला निघाले. घरी जाऊन आवरून वगैरे मग CSTला गेले, कारण मला गावी जायची ट्रेन पकडायची होती. आणि खूप जास्त गर्दी होती, कारण मे महिना पण आहे आणि प्लस वेडिंग सीझन पण आहे. त्यामुळे जेव्हा मी कणकवलीच्या स्टेशनवर उतरलो तर तुम्ही पाहू शकता भयानक गर्दी होती. मी जसं काल म्हटले होते की मी कोकणात जाणार आहे माझ्या घरी. तर आज मी सकाळी सकाळी पूर्ण रात्रभर ट्रेनचा प्रवास करून दगदग करून पोहोचले. आणि ह्याचं कारण असं आहे की माझी जी स्कूलमेट आहे भक्ती, तर तिचं आज लग्न आहे. तर त्याच्यासाठी आम्ही सगळे फ्रेंड्स गावाला आलो आहे आणि आज तिच्या लग्नाला जायचं आहे. तर मी पुढे दाखवेलच की आम्ही काय काय मजा करतो आहे. तर आता सकाळी सकाळी मी घरी येऊन पोचले, फ्रेश झाले थोडं. आणि आई आता मस्तपैकी ब्रेकफास्ट बनवते. सो खूप दिवसांनी घरचा ब्रेकफास्ट खाणार आहे मी. आणि मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते. आणि आईची झाडं बघा, बाल्कनीमध्ये छोटी छोटी झाडं लावलीत. हो, मी बऱ्याचदा असं मोठ्या सुट्टीसाठी येते. आता मी होळीमध्ये येऊन गेले होते, पण असं ही वाली सुट्टी अशी अचानक ठरली, कारण मग आम्ही लग्न ठरलंय. मग आम्ही अचानक प्लॅन केला की चला आपण सगळेजण गावी जाऊ. सो एक छोटीशी सुट्टी आहे, पण मजा करू. आणि आई काय करते पाहूया आपण किचनमध्ये. काय बनवलंस तू?
कॉफी आणि पोहे बनवते. चहा आणि पोहे असतात, पण मला कॉफी प्यायचा मूड आलाय, सो आई चहा आणि पोहे बनवते. चहा आणि पोहे नाही, सॉरी, कॉफी आणि पोहे. माझी मैत्रीण पण घरी आली होती माझ्या, तर त्यानंतर आम्ही पटपट रेडी झालो, कारण लग्नाचा टाईम होऊन जात होता आणि आम्ही अजून पण घरी तयारच होत होतो. आणि मग त्यानंतर स्टंट करत आम्ही लग्नाच्या हॉलवर जाऊन फायनली पोहोचलो. मधल्या 2-4 वर्षात आमचं असं कोणतंच गेट टुगेदर झालं नव्हतं, कारण सगळेच जण आपल्या आपल्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि असं भेटणं झालं नव्हतं. तर भक्तीच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही सगळे स्कूल फ्रेंड्स पुन्हा एकदा भेटलो. सगळे लोक येऊ शकले नाही. ठरवलं तर होतं, पण आमच्या ग्रुपमधल्या बऱ्याचशा मेंबर्सना पॉसिबल झालं नाही ह्यावेळी येणं. पण बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे यानंतर खूप जास्त गप्पा झाल्या, एकत्र जेवण केलं आणि एकंदरीत हा व्लॉग खूप जास्त एक्साइटमेंट आणि एन्जॉयमेंटने भरलेला होता. आणि स्पेशली